नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 7वी, विषय आहे गणित. आणि आपले जे प्रकरण आहे ते प्रकरण आहे आपलं 12व परिमिती व क्षेत्रफळ. परिमिती व क्षेत्रफळ या प्रकरणाला आपण सुरुवात करूया. चला मग मुलांनो, आपण परिमिती व क्षेत्रफळ हे प्रकरण अभ्यासूया. तर पहा मुलांनो, या पाठामध्ये आपण काय बघणार आहोत तर बंदिस्त आकृतीचे परिमिती व क्षेत्रफळ कसे काढायचे ते आपण ह्या पाठामध्ये शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? बंदिस्त आकृतीचे परिमिती व तिचे क्षेत्रफळ हे आपण काढायला या पाठामध्ये शिकणार आहोत. चला मग सुरुवात करूया या पाठासाठी परिमिती व क्षेत्रफळ. तर पहा मुलांनो, इथे बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच काय तर परिमिती होय. एक बंदिस्त आकृती आहे आणि त्या आकृतीच्या सर्व बाजूची काय मुलांनो बेरीज म्हणजेच काय तर परिमिती. आता जर आपल्याला असा प्रश्न विचारला की परिमिती म्हणजे काय, तर परिमिती म्हणजे बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज, यालाच काय म्हटलं जातं तर परिमिती असे म्हटलं जातं. मग बघा, बहुभुजाकृतीची परिमिती बरोबर काय आहे तर तिच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. काय मुलांनो पहा, बहुभुजाकृतीची परिमिती बरोबर तिच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. मग बघा, चौरसाची परिमिती बरोबर काय तर चौरसाची परिमिती, चौरस म्हणजे कसं असतं पहा मुलांनो, हा काय झालेला आहे चौरस. त्याच्या बाजू बघा 1, 2, 3 आणि 4. 4 काय आहे त्याला बाजू आहेत, म्हणून 4 गुणिले बाजू. आता हे सूत्रानुसार आपण काय करणार आहोत, पुढील मांडणी या सूत्राने आपण करणार आहोत. म्हणून बघा, ए बाजू असलेल्या चौरसाची जी परिमिती आहे ती आपण कशी लिहिणार तर ती आपण 4a अशी लिहिणार आहोत. मग बघा, आयताची परिमिती बरोबर 2 लांबी अधिक 2 रुंदी. आयताची परिमिती बरोबर सूत्र काय असणार आहे तर 2 लांबी गुणिले 2 रुंदी. मग बघा, लांबी L आणि रुंदी B असलेल्या आयताची परिमिती आपण कशी लिहिणार आहोत तर 2L अधिक 2B असं सूत्ररूपाने आपण काय करणार आहोत तर आयताची परिमिती लिहिणार आहोत. कशी तर 2L आणि अधिक 2. पाहूया मुलांनो, इथे काय आहे, एका आयताची परिमिती 64 सेंटीमीटर आहे, त्याची लांबी 17 सेंटीमीटर असेल तर रुंदी आपल्याला काढायची आहे. मग उकल बघा काय आहे, आयताची लांबी, आयताची जी रुंदी आहे ती आपल्याला माहीत नाहीये, म्हणून आपण ती काय करणार आहोत तर x ही मांडणार आहोत. मग 2 लांबी अधिक 2 रुंदी हे काय आहे परिमितीचं सूत्र आहे. काय आहे 2 लांबी अधिक 2 रुंदी म्हणजेच काय तर आपली परिमिती. मग 2 कंसात लांबी अधिक 2 रुंदी बरोबर किती मुलांना तर 64. आपल्याला परिमिती काय दिलेली आहे तर परिमिती आपल्याला 64 दिलेली आहे. म्हणून 2 गुणिले, आता लांबी आपल्याला दिलेली आहे, लांबी किती दिलेली आहे तर लांबी आपल्याला 17 दिलेली आहे. मग आपण सूत्रामध्ये काय ठेवलेलं आहेत, किमती ठेवलेल्या आहेत. बघा, 2 कंसामध्ये 17 अधिक x, रुंदी आपल्याला माहीत नाहीये म्हणून रुंदी आपण x मानलेली आहे, म्हणून ती किंमत आपण ठेवलेली आहे. बरोबर परिमिती आपल्याला माहिती आहे किती आहे तर 64 आहे. बघा, परिमिती जी आहे ती किती आहे तर 64 आहे. मग 2 17 अधिक x बरोबर किती येणार तर 64/2. किती येणार पहा मुलांनो, 2 कंसामध्ये 17 अधिक x/2 बरोबर 64/2. आता पहा, 17 अधिक किती x बरोबर किती 2ने आपल्याला भाग द्यायचा आहे. किती येणार आहे आपलं उत्तर 32 हे येणार आहे. म्हणजेच परिमिती काय आलेली आहे 32 आलेली आहे. मग x बरोबर किती तर x बरोबर 15. मग आयताची जी रुंदी आहे ती किती आलेली आहे तर आयताची रुंदी आलेली आहे 15 सेंटीमीटर, एवढी आयताची रुंदी आलेली आहे. दुसरं एक्झाम्पल पाहूया मुलांनो. काय आहे, लांबी 28 सेंटीमीटर व रुंदी 20 सेंटीमीटर असलेल्या एका आयताची जी परिमिती आहे ती किती आहे तर एका चौरसाच्या परिमिती एवढी आहे. तर त्या चौरसाची बाजू आपल्याला काढायची आहे. बघा, आयताची परिमिती बरोबर किती तर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी किती आलेली आहे 2 कंसात लांबी आपल्याला दिलेली आहे 28 आणि रुंदी आपल्याला दिलेली आहे 20.
बरोबर किती, तर 96. मग चौरसाची बाजू ए असेल तर आपण कशी लिहिणार आहोत, 4a बरोबर 96. मग चौरसाची जी परिमिती आहे ती किती आहे, 96 आहे. मग 4a बरोबर 96. तर a बरोबर 96/4. 4ने आपण जर 96ला भाग दिला तर किती येणार आहे, 24 येणार आहे. मग चौरसाची बाजू बरोबर किती, तर चौरसाची बाजू बरोबर 24 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली. एका आयताची लांबी व रुंदी ही कशी केली, तर दुप्पट केली. तर आयताची जी परिमिती आहे ती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल, हा आहे प्रश्न. आणि त्याचं उत्तर बघा काय आहे. समजा एका आयताची लांबी काय आहे, L आहे, आणि रुंदी काय आहे, तर B आहे. मग तर आयताची परिमिती कशी आपण लिहिणार, 2L अधिक 2B. हे काय झालं, आपलं समीकरण 1 झालं. मग बघा, आता प्रश्नानुसार आयताची जी लांबी आहे, रुंदी आहे, ती कशी आहे, ती दुप्पट सांगितलेली आहे. मग आपण ती दुप्पट करूया. तर कशी, म्हणून नवीन आयताची जी लांबी आहे ती कशी होणार, दुप्पट सांगितलेली आहे, म्हणून 2L. आणि रुंदी किती सांगितलेली आहे, दुप्पट म्हणजेच 2L. मग नवीन आयताची जी परिमिती आहे ती आपण सूत्रानुसार कशी लिहिणार आहोत, बघा, 2 कंसामध्ये 2L गुणिले 2 कंसात 2B. ही काय झाली, लांबी गुणिले रुंदी. मग नवीन आयताची जी परिमिती आहे ती काय आहे, तर 4 गुणिले मूळ आयताची परिमिती. हे काय आहे, तर समीकरण 1 नुसार आपण हे घेतलेलं आहे. मग बघा, नवीन आयताची परिमिती बरोबर 4 गुणिले मूळ आयताची परिमिती. मग किती होणार आहे, पहा मुलांनो. यावरून नवीन आयताची जी परिमिती आहे ती मूळ आयताच्या परिमितीच्या 4 पट होणार आहे. तर पुढे पाहूया मुलांनो. बघा, एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल, हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग बघा, समजा मूळ चौरसाची जी बाजू आहे ती काय आहे, तर ती A आहे. नंतर म्हणून चौरसाची जी परिमिती आहे ती काय आहे, तर 4A. हे काय झालं, आपलं समीकरण 1 झालं. मग आता प्रश्नानुसार आपल्याला काय करायचं आहे, चौरसाची बाजू जी आहे ती तिप्पट आपल्याला मांडून घ्यायची आहे. म्हणून नवीन चौरसाची बाजू बरोबर काय येईल, तर 3A होईल. मग नवीन चौरसाची परिमिती बरोबर 4 कंसात 3A. 3 गुणिले कंसामध्ये 4A. म्हणून नवीन चौरसाची परिमिती बरोबर किती, तर 3 गुणिले मूळ चौरसाची परिमिती. मग पहा, यावरून नवीन चौरसाची जी परिमिती आहे मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती होणार आहे, तर तिप्पट होणार आहे. आता आपण काय बघणार आहोत, तर क्षेत्रफळ पाहणार आहोत. बघा, परिमिती म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. आता परिमिती व क्षेत्रफळ, परिमिती तर आपण अभ्यासली, आता क्षेत्रफळ सुद्धा आपण अभ्यासूया. पहा, क्षेत्रफळ म्हणजेच एरिया. आणि चौरसाचे क्षेत्रफळ, त्याचं सूत्र काय आहे, तर बाजू गुणिले बाजू बरोबर काय येईल, तर बाजू वर्ग. मग आयताचे क्षेत्रफळ काय येईल, तर लांबी गुणिले रुंदी बरोबर L गुणिले B. मग क्षेत्रफळ हे चौरस मीटर, चौरस सेंटीमीटर, चौरस किलोमीटर इत्यादी एकांकात मोजतात. तर पहा मुलांनो, आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो काय आहे, तर एक 40 मीटर लांब व 30 मीटर रुंद अशा आयताकृती बागेच्या आपल्याला काय करायचं आहे, आत कुंपणालगत बागेभोवती 2 मीटर रुंदीचा रस्ता करायचा आहे. आता समजून घ्या की ही काय आहे, बाग आहे. आणि ह्या बागेच्या आत आपल्याला काय करायचं आहे, 2 मीटर रुंदीचा हा आपल्याला काय करायचं आहे, तर हे आपल्याला कुंपण घालायचं आहे. ज्याची जी जाडी आहे, उंची आहे, ती किती असायला पाहिजे, तर ते 2 मीटर असायला पाहिजे. मग बघा, त्या रस्त्यावर 25 गुणिले 20 सेंटीमीटर आकाराच्या काय आहेत, तर फरशा बसवायच्या आहेत. तर अशा किती फरशा आपल्याला आणाव्या लागतील. ही जी जागा आपल्याला दिसत आहे, इथे आपल्याला फरशा बसवायच्या आहेत. तर इथे फरशा किती बसवाव्या लागतील किंवा किती फरशा आपल्याला आणाव्या लागतील ज्या एवढ्या जागेमध्ये बसतील. तर पहा, फरशा बसवण्याच्या भागाचे क्षेत्रफळ सगळ्यात पहिले आपल्याला काढायचे आहे. ते काय आहे, तर बागेचे क्षेत्रफळ बरोबर 40 गुणिले 30. किती आहे मुलांनो, 40 गुणिले 30. हे काय आहे, तर 40 गुणिले 30 हे बागेचे क्षेत्रफळ
आहे. मग बरोबर किती, तर 1200. किती बरोबर, 4 बरोबर किती मुलांना बघा, 4 त्रिक 12 म्हणजेच 1200. 40ने आपण 30ला गुणलं तर किती होतात, तर 1200 चौमी म्हणजे चौरस मीटर. मग बघा, रस्ता सोडून आतील बागेचे जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे, तर 36 गुणिले 26. बरोबर किती, 36 गुणिले 26चा आपण गुणाकार केला, उत्तर आलेला आहे 936 चौरस मीटर. मग पहा, फरशा बसवण्याचा जो भाग आहे तर 1200 वजा 936. आता 1200 मधून 936 जे आहे ते आपल्याला वजा करायचे आहे, म्हणून किती येणार आहे, तर 264 चौरस मीटर एवढे येणार आहे. मग बघा, प्रत्येक फरशीचे क्षेत्रफळ किती आहे, तर 25 सेंटीमीटर गुणिले 20 सेंटीमीटर. किती, 25 गुणिले 20 सेंटीमीटर. तर पहा मुलांनो, 25/100 गुणिले 20/100 बरोबर किती, 1/20 चौरस मीटर. म्हणून चौकोन 25 सेंटीमीटर बरोबर 25/100 मीटर. किती आलेलं आहे पहा मुलांनो, चौकोन बरोबर 25 सेंटीमीटर बरोबर 25/100 मीटर. मग एका फरशीचे जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे, 1/20 चौरस सेंटीमीटर म्हणजे 264 चौमी जागेत बसणाऱ्या फरशांची जी संख्या आहे ती आपल्याला काढायची आहे. ती काय आहे, तर फरशांची संख्या बरोबर जागेचे एकूण क्षेत्रफळ छेद एका फरशीचे क्षेत्रफळ बरोबर किती आहे, तर 264 भागिले 1/20 चौरस मीटर. मग 264 गुणिले 20 बरोबर किती होतात, तर 5280. म्हणजेच 5280 फरशा आपल्याला, हे जे आपल्याला कुंपण घालायचं आहे इथे लागणार आहे. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. ते आहे एका आयताकृती क्रीडांगणाची जी लांबी आहे ती किती आहे, तर 65 मीटर व रुंदी किती आहे, तर 30 मीटर आहे. मग त्या क्रीडांगणालगत बाहेरून चारही बाजूंना 1.5 मीटर रुंदीचा काय आहे, तर रस्ता आहे. त्या रस्त्याचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. आणि इथे काय दिलेले आहे, आपल्याला एक चौरस दिलेला आहे बघा, SPQR. आणि लांबी सांगितलेली आहे बघा, ABCD ची किती आहे, 65 मीटर आणि हे किती आहे, 1.5 मीटर. तर या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, की या उदाहरणात क्रीडांगणाचा आकार आयताकृती आहे. समजा चौकोन ABCD हे क्रीडांगण आहे. आता आपल्याला हे काय मानायचं आहे, की ABCD हे काय आहे, आपलं क्रीडांगण आहे. त्याभोवती 1.5 मीटर रुंदीचा काय आहे, तर रस्ता आहे. मग चौकोन ABCDच्या सर्व बाजूंनी 1.5 मीटर अंतर ठेवल्यावरती PQRS आपल्याला मिळतो. म्हणून PQRSची, चौकोन PQRSची जी लांबी आहे ती किती आहे, 65. हे बघा, 65 मीटर अधिक 1.5 मीटर अधिक 1.5 मीटर बरोबर किती झालेले आहे, तर 68 मीटर झालेले आहे. मग आयत किती कसा आहे आपला PQRS, बरोबर त्याची रुंदी आहे 30 अधिक 1.5 अधिक 1.5 बरोबर किती, तर 33 मीटर झालेली आहे. मग आपल्याला रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचे आहे. रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर आयत PQRचे क्षेत्रफळ वजा आयत ABCDचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. बघा किती आहे, 68 गुणिले 33 वजा 65 गुणिले 30. मग 2244 वजा 1950 मग किती येतात, तर 294 चौरस मीटर येतं. तर पहा मुलांना, आपल्याला आणखी पुढचं एक उदाहरण सोडवायचं आहे. ते काय आहे, एका चौरसाची लांबी 12 12 सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे. म्हणून या उदाहरणात चौरसाची बाजू किती दिलेली आहे, तर 12 सेंटीमीटर दिलेली आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय, आपल्याला माहिती आहे, बाजू वर्ग. म्हणून 12चा वर्ग किती आहे, तर 144. म्हणून 144 चौरस सेंटीमीटर. त्या पुढचं जे उदाहरण आहे ते काय आहे, की एका आयताची लांबी 15 सेंटीमीटर व रुंदी जी आहे ती 5 सेंटीमीटर असल्यास त्या आयताचे आपल्याला काय काढायचे आहे, तर क्षेत्रफळ काढायचे आहे. मग
या उदाहरणात आयताची लांबी बरोबर किती आहे तर 15 सेंटीमीटर व रुंदी किती आहे तर 5 सेंटीमीटर दिलेले आहे. मग आयताचे क्षेत्रफळ काय आहे तर लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे 15 आणि गुणिले रुंदी किती आहे 5 सेंटीमीटर वर्ग. म्हणजेच 15 पाचे किती तर 75 चौरस सेंटीमीटर. तर पहा मुलांना, आपण काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ सुद्धा इथे पाहणार आहोत. काय आहे ते तर ते आहे एकाच मापाचे दोन काटकोन त्रिकोण आपण कापून घेतले आहेत. ते आकृती जे आहे इथे आपल्याला एक काटकोन त्रिकोण दिसत आहे. दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय करायचे आहे हे दोन आपण जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर एक आयत तयार होतो. दोन काटकोन त्रिकोण आहेत ते आपण काय केलेले आहेत जोडून घेतलेले आहेत. बघा या चौकोनामध्ये आपल्याला दिसत आहे की हे दोन काय झालेले आहे काटकोन त्रिकोण आहे जे वेगळे आहे, जे आपण काय केलेले आहेत इथे जोडून घेतलेले आहे आणि मग इथे चौरस एक तयार झालेला आहे. बघा तो चौरस इथे आपल्याला दिसून येतोय. मग बघा त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू P व Q या लांबीच्या आहेत. कुठल्या P आणि Q ह्या काय आहेत तर त्या लांबीच्या आहेत व आयताची त्याच बाजू आहे. बघा P आणि Q ह्या काय आहेत तर हा एक जो स्क्वेअर आहे, जो एक आपला चौरस आहे, तो आपला इथे आपण कसं जॉईन केलेला आहे तर जे दोन काटकोन आहेत त्या दोन काटकोनांना एकत्र करून हा चौरस आपल्याला मिळालेला आहे. हा आकृतीवरून आपल्याला काय दिसते तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर 2 गुणिले काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. इथे दोन काटकोन आपल्याला मिळत आहेत म्हणून आपण इथे घेतलेले आहे दोन काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. 2 गुणिले काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे P गुणिले Q. म्हणून काटकोन त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहे ते काय आहे तर P गुणिले Q छेद 2. हे काय आहे तर हे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे. तर पुढे पाहूया मुलांनो. बघा काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर किती 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार. हे काय आहे हे एक सूत्र आहे. त्रिकोण ABC हा कोणताही त्रिकोण असेल तर पायासाठी कोणतीही एक बाजू घेतात त्या बाजूंच्या समोरील शिरोबिंदूपासून पायावर टाकलेल्या लंबाचे माप ही त्या त्रिकोणाचे काय असते तर उंची असते. म्हणून काटकोन त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहे त्याचं सूत्र काय आहे तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले AB. इथे जो प्रश्न आहे तो काय आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्रिकोण PQR या कोणत्याही त्रिकोणात QR हा पाया घातला तर P पासून QR या पायावर PM हा काय आहे तर PM हा लंब आहे. आपला एक त्रिकोण आहे, त्रिकोण कुठला आहे QPR आणि लंब कुठला आहे या त्रिकोणावरती तर PM हा लंब आहे, त्यालाच उंची असे म्हणतात. कुठल्या पायावरती घातलेला आहे तर QR या पायावरती PM ही उंची म्हणजेच लंब आपण घेतलेला आहे. तर बघा आकृती 1 वरून काय दिसतंय तर बिंदू M रेख QR वर आहे. बिंदू M जे आहे हा कशावरती आहे तर बिंदू M जो आहे तो Q आणि R वरती आहे. मग बघा PMR इथे आपल्याला दिसत आहे PMR व PMQ. बघा PMQ हे काय आहे तर हे काटकोन त्रिकोण आहेत. कुठले काटकोन त्रिकोण आहेत बघा PMR आणि PMQ हे काय आहेत तर ते काटकोन त्रिकोण आहेत. PMQ तसेच त्रिकोण PMR हे काय आहेत तर हे बरोबर 1/2 गुणिले काय QM. आपल्याला इथे दिसत आहे QM. लांबी PM नंतर अधिक 1/2 गुणिले काय आहे तर MR गुणिले MP. हे काय आहे तर याचे सूत्र आहे. मग 1/2 बरोबर काय आहे QM अधिक MR गुणिले काय तर PM. नंतर 1/2 बरोबर लांबी किती आहे तर QR आहे QR गुणिले PM काय आहे लांबी आहे PM. तर पहा मुलांनो इथे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची म्हणजेच त्रिकोण PQR बरोबर काय येईल 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर आता आपण आकृती 2 पाहूया. ते काय आहे बिंदू M हा दिसत आहे आपल्याला. बिंदू M रेख QR च्या काय आहे ती बाहेर आहे. मग PMR त्रिकोण MQR हा काय आहे तर हा झाला एक
काटकोन पी एम क्यू हा काय झालेला आहे तर एक काटकोन झालेला आहे. मग त्रिकोण पी क्यू आर, त्रिकोण पी एम आर आणि त्रिकोण पी एम क्यू बरोबर 1/2 लांबी एम आर गुणिले लांबी पी एम बरोबर काय झालेलं आहे वजा 1/2 लांबी एम क्यू गुणिले लांबी पी एम बरोबर 1/2 लांबी काय आहे एम आर आहे अधिक लांबी एम क्यू गुणिले लांबी पी एम बरोबर 1/2 लांबी क्यू आर गुणिले लांबी पी एम मग 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पहा मुलांना त्रिकोण पी क्यू आर बरोबर काय आहे तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची.